कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष जयराम कृष्णराव पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. जनतेशी नाळ जुळवून ठेवणारं नेतृत्व काळाच्या पडद्याआड कुरुंदवाड शहरात शोककळा. अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी नेते मंडळी व नागरिकांनी मोठी गर्दी करून श्रद्धांजली अर्पण केली. जयराम पाटील यांनी 1979 साली स्वीकृत नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. 1985 ते 1991 या सलग 6 वर्षांच्या कालावधीत त्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं. जयराम बापू यांच्या नेतृत्वाखाली 1996 साली त्यांनी नागरी आघाडीची स्थापना करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतंत्र विचारसरणीला चालना दिली. 2001 साली जनसेवा आघाडीची स्थापना केली. 2001 ते 6 या कालावधीत ते जनतेतून थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून बापू निवडून आले आणि विकास कामांना नवं परिणाम दिला. 2006 साली जनविकास आघाडीची स्थापना करून पालिकेत वर्चस्व कायम ठेवत विकास साधला. 2016 ते 21 या कालावधीत बापू काँग्रेस पक्षाच्या वतीनं लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. 40 वर्षापासून काँग्रेस या पक्षाचे एकनिष्ठ राहून संबंधित राहून शहराच्या प्रगतीसाठी कार्यरत होते. माजी गृहमंत्री आमदार सतेज पाटील त्यांचे विश्वासू सहकारी म्हणून बापूंची ओळख होती. सहकार महर्षी स्वर्गीय S.K. पाटील यांचे ते कनिष्ठ बंधू होते. राजकारणासोबतच शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. S.K. पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम पाहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक नगराध्यक्ष आणि नगरसेवक घडले. जनसामान्यांचा आधारबळ, सर्वपक्षीय मैत्री जपणारे आणि कोणाशी वैरभाव न बाळगणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वत्र परिचित होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी कुरुंदवाड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी सकाळी 8 वाजता त्यांच्या निवासस्थानातून अंत्ययात्रा निघाली. शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संघटनांनी शोक व्यक्त करून बापूंचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षण संस्था तसेच बँक, पतसंस्था, सामाजिक कार्यकर्ते अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यांच्या निधनाने कुरुंदवाडच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत होत्या. कुरुंदवाड शहर बंद ठेवून सर्व व्यापाऱ्यांनी बापूंना श्रद्धांजली वाहिली. अंत्ययात्रेत ठिकठिकाणी बापूंच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करून अंत्यदर्शन घेतले. विविध शाळा महाविद्यालयांच्या वतीनं शाळा बंद ठेवून बापूंना श्रद्धांजली अर्पण केली.